जाणं शाळेत रे. हा काऊन काय झालं? मी काय काय तो गेला यारू. तुले काय झालं तू सांग पहिले. आ काऊन नखरे करू राहिला असा? जाणं शाळेत. अरे सरा एका घंट्यापासून तयारी करून बसेल आहे, पण तरी म्हणते मला की चला शाळेत चला शाळेत. त्याचं एकट्याला की मन नाही होऊ राहिलं. काल राहिला तो घरी, आज म्हणते आज त्याला वाटू राहिले भेव मास्तरचा की मास्तर काही म्हणेन. काल काय साठी राहिला तू घरी, आता मध्ये निवड राहिला तू शाळेत. तर हा काय साठी निवड राहिला? आयुष्य आहे म्हटलं. आरुष गेलाय बी तो कायलेच भेट नाही म्हटलं. घरी जरी राहिला तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाते, पण याले तर बस हा एवढा लडका आहे आणि एवढा भेकाळा आहे की लयच. याला नेऊनही पाहिजे ना आणूनही पाहिजे शाळेतून. चला आता याला पाहू आपण, आता नेऊन देऊ शाळेत. आता हा तसा तर एकटा जाईनच नाही. चला आता मग गाडी काढतो मी. चला आता शाळेत चालले जाऊ याचे. आता काय म्हणते तर पाहू आता याचे मास्तर लोक. चला तर आता आम्ही चाललो, आता गाडीवर बसलो. आता चला चाललो आम्ही आता शाळेत. मागून मेंढरं पण आले लय मोठे. आता मेंढराच्या ना थांबा म्हणते. आता किती सारे मेंढर आले आमच्या घरापाशी आहे. आम्ही चाललो तर शाळेत ना पा मेंढायला हात लावला, पण त्या शाळेत जायला मन नाही होऊ राहिलं. किती मोठे मेंढर हे पार कसं. चला आता मेंढ जाऊ दे एवढे. मेंढ गेल्यावर आपण चला आता गाडी स्टार्ट करून चालले जाऊ आता शाळेत डायरेक्ट. आता यायच्या सबनचे सबन मेंढ थांबले समोर. आता खाऊन थांबले काय पता. काय आता शाळेतून आलं, आता हे दिलं मागं लावून काम. आता हा गॅस काढणं आणि हे गॅस काढून इकडे बाजूला ठेवा लागेल. त्याच्यानंतर हा टेबल उचला लागा. टेबल उचलून हा इकडे या भीतीला लावा लागत. काऊन की हा झाला मधात आता. काऊन की आरुषच्या आयुष्या जाती इकडून तिकडून अशा गिरक्या मारतात ना एखाद्या त्याच्या अंगार हे फरशी पळा. त्याच्यानं मी आवडलं हे काढून घेतो ना सगळ्या भीतीशी आपण हे ठेवून देऊ. तर चला पहिले आपण आता हे गॅस बंद करून टाकू. आता बंद केला तर आपण अशी पहिले तर शिगडी काढून घेऊ याच्यावर. लय वास येऊ राहिला याचा. काऊन की चालूच ठेवलं होतं मिनूच्या मम्मीनं. इकडे ठेवू आपण सध्याच आता इकडे एक 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 सामान काढा लागत. आता कायच्या सर बाबा बाबा कचरा बाची सर कशात किती गाठ आहे याच्या शरीरावर. तेलाची वाटी वाटते. अव त्या शेगडीचा पाय तुटला, त्याच्या खाली ते वाटी लावत असतो ना. हे आता एक 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 फरशी काढा लागेल अशी. इतकं मोठं होत आहे याच्यावर. हे काय जर काही का त्याच्या पार पडलं तर पुरी आपतच आहे. आता हे कसं गरीबाचा किचन आहे. लाकडाचं आहे ना हे. असं वाटते याला आस नाही लागली पाहिजे. गरीबाचा किचन. याला पहिले आता याच्या इकडला पहिले सिलेंडर किंवा काढून बाजून. सिलेंडर काढल्यावर अजून काय काय याच्या सामान सामान भरपूरच आहे. कांदे लसणाची टोपली होय ते. गाया टाकून मग अजून काम राहील माझ्या मागे. दळणाचा डबा. याच्यातलं सामान काही नाही झालं. आता संपलं सामान. आता उचलू आपण आता हा टेबल. भारी कलय आहे. मोडून टाकसान. पुरा मुळका तुळका आहे हा. पण आता काहीतरी चपत आहे ना. मोडला का? तेवढाच खाली पाहिजे का रोजचा. उच्च एक एक इट लावा इकडून तिकडे. पहिले पुसून घेऊन आहे की जरासा. वळू नका, खालून तुटू राहिला. पुशाले आणू का काय? आणा हे का हे याच्यातच आहे ना कपडा. हा तोच घ्या गॅस पुशाचा. चेक पुसून घेतो म्हणजे कसं डबल डबलचं हे नाही काम पाहिजे. कारण की याच्यावर आता फरशी लागेल. हे फरशीचे तुकडे ठेवा लागतात. इतका डुलडुल हलवायला म्हणजे किती म्हणजे पुरा व्हायला खलास टेबल.
खालून सळला ना तो पुरा. असाच पाहिजे का भीती पाहिजे? हो भीतीले टेकवा म्हणजे कसं. सिलेंडर बसेल का? हो बसते ना तिथून. नाही बसला तर मग पहिल्यांदा बसून पहा म्हणजे काहून दरवाजा लागला पाहिजे म्हणून. बशीन आता बशीन है ना. आता असे इटा ठेवून देऊ आपण याच्या खाली. उभी लावणार खोपरा लागतात त्याच्या. सध्याचा ठेवू मग नंतर पाहिल्या जाते. झाला फिट. अजून उत्साह पाहिजे काय? नाही बस झाला. लय उत्साह काय करता मग लय हालते तो इटा डबल ठेवल्या गे. चला ठीक आहे एवढा बस झाला आहे की हो. बाकीच्या इटा चालू लावून मग काही नाही की जेणेकरून टेबल इकडे नाही आला पाहिजे. अशी ठेवणार आहे बा. अशी इकडे पा. हा तशी अशी नाही राहते त्याच्यात. तशीच तर ठेवली होती मी. जास्त गयाटा बसत नाही त्याच्या खाली. पतली ईट पाहिजे एवढी. आता पतली ईट आहे का आपल्याला? नाही. काय झालं? अजून समोर घ्यायला लागेल. समोर घेतला तर हालते तर पोळ्या करायच्या वेळेस असं डलडल. त्याला भीतीचा सपोर्ट पाहिजे. असाच फिट झाला हा पद्धतशीर. असाच राहू द्या. मधातनी नाही लावला ते चालते. याच्या खाली दुसरं एखादं काही लावावं लागेल त्याला पाचच. हां अशी फरशीची तुकडे आता एकसारखे आपण लावून टाकू. दोन तर लावले. तिसरा घेऊया. लावून घेऊ. एवढं वजा यायच्या पुरा सळेल टेबल आहे. असा ठेवा. अशी शिगडी ठेवून द्यायला लागत. ही शिगडी बी मुळमाळ होईल आहे. याला बी काही ना काही लावावं लागेल. याला लावता काहीतरी काय वाटी होती ना. वाटी कुठे ठेवली? त्याच्या खाली हा एक नट आहे. पण त्या नटात की तो त्यामध्ये हे पाहिलं. वाटी कुठे ठेवली? ते अशी वाटी जुगायला आलं का त्याच्या खाली म्हणजे असा झाला आता फिट. असं हे गरीबाचं किचन. इकडून ना लागत पाचर, तिकडून ना लागत असा सडेल टेबल. मोठे हालात गरीबाचे. असं फिट झाला आता आपलं हे सिलेंडर. म्हणजे आपला असा दरवाजाही लागते. टेन्शनचं काम नाही. झाला बस. गेला आता इथे किचनचं पद्धतशीर करून. किचन ओटा गरीबाचा. चला तर आता तिला ओटा तर दिला करून. आता किचन ओटा पद्धतशीर तो टेबल. तसं झाले आता माझे कामं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गरीबाचं किचन कसं आहे ते पण सांगा कमेंट करून.